नमस्कार. आपण रहिमतपूर सातारा या रस्त्यावर साधारणतः 45 स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत. यामुळं वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबत रहिमतपूरचे सुपुत्र ॲडव्होकेट वैभव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना पत्रव्यवहार केला आणि हे स्पीड ब्रेकर काढून टाकावे अशी मागणी केली. नेमकं या स्पीड ब्रेकरमुळं काय काय घडलं किंवा ते स्पीड ब्रेकर नियमातून आहेत का बेकायदा आहेत याबाबत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. रहिमतपूर सातारा रस्त्यावर जे स्पीड ब्रेकर गेल्या 8-10 दिवसापूर्वी टाकले, तुम्ही याचं केले असेल, नेमकं कसं वाटलं? मुळातच रहिमतपूर सातारा हा राज्य महामार्ग 140 क्रमांकाचा आहे. हा नुसता आत्ताच्या रेकॉर्डमधला नाही, तर अगदी शिवकालापासून, अगदी आदिलशाहीच्या काळापासून पोलादपूर, महाबळेश्वर, मेढा, सातारा, रहिमतपूर, विटा आणि विजापूरला जाणारा हा तेव्हापासूनचा राज्यमार्ग आहे. भविष्यात हा अगदी नॅशनल हायवे पण होईल. मग हा एवढा राज्यमार्ग आहे आणि त्या रस्त्याला 3 पदरी झाला तो रस्ता मागे 2021 ते 22-23 मध्ये. ज्या भागात टाकले त्याच भागात तो रस्ताही प्रलंबित झाला होता. म्हणजे रहिमतपूर कृष्णा नदीपासून ते पुशेसावळी विटा हा रस्ता फार लवकर झाला. त्या ठेकेदाराने स्पीड ब्रेकर काही ठिकाणी बसवले की ज्या ठिकाणी जंक्शन आहे, 2 रस्ते महत्वाचे एकत्र येतात किंवा अतिशय दाटीवाटीचा चौकातलाच भाग आहे, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे स्पीड ब्रेकर हे या दरम्यान आहे. परंतु सातारा बाजूचा रस्ता की जो ज्या ठेकेदाराने अतिशय निकृष्ट बनवलाय, मुद्दा क्रमांक 1, विलंब लावला. रस्त्याचे जे निकष आहेत राज्य महामार्ग बनवण्याचे की तिथं आवश्यक तिथे साईन बोर्ड्स नाही, कॅटाईज योग्य पद्धतीने लावलेले नाहीत, कमी लावलेले आहेत, रिफ्लेक्टिंग ज्या स्ट्रिप्स पाहिजे होत्या त्या लावलेल्या नाही. हे सगळं आपण एका बाजूला ठेवूया. 22 तारखेला सातारावरून येताना बघितलं की अचानक एक स्पीड ब्रेकर लावायला सुरुवात झालेली आहे आणि रस्त्याच्या कडेला अनेक काही जण जखमी होते, काही ठिकाणी गाड्या पडलेल्या आहेत, काही ठिकाणी गाड्या बंद पडलेल्या आहेत. आणि हे बघून म्हणजे माझ्या मनाला खूप वाईट वाटलं आणि मग तिथूनच मी घरी आलो आणि पहिल्यांदा फेसबुकला एक पोस्ट टाकली की हा राज्यमार्ग आहे की तुम्ही लोकांचा जीव घेणा मार्ग करता. आणि त्या पोस्ट नंतर मी लगेच तातडीनं आपले सरकार ऑनलाईन पोर्टल आहे की आपल्याला वेळ नाही, मग ऑनलाईन पद्धतीने मी पहिल्यांदा तक्रार केली. ती केल्यानंतर मग मी खास मुंबईला गेलो की देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी तक्रार दिली. कारण आता स्वतः खुद्द बांधकाम मंत्र्यांच्याच जो भाग आहे, त्यांचा तालुका आहे, मतदारसंघ नाही पण त्यांना मानणाऱ्या लोकांचा भाग आहे. कारण एका दैनिकामध्ये बातमी आली होती की आदरणीय शिवेंद्र बाबा, की ज्यांना आपण आदराने मानतो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, आणि त्यांनी कुठल्या तरी एका जिल्हा परिषद सदस्याच्या सांगण्यावरून हे लावलं आणि थोडंसं वाईट वाटलं की महाराज साहेब, आम्ही पण तुमची प्रजा आहोत आणि तुम्ही आमचाही विचार करायला पाहिजे. त्यानंतर मग शिवेंद्रसिंह राजे भोसलेंना पण मी हार्ज तिथं मंत्रालयामध्ये वेळेत वेळ काढून जाऊन दिला. आणि त्यानंतर आज असं कळतं आहे की स्पीड ब्रेकर काढायला चालू केले का अजून आहेत किंवा त्याची उंची कमी करत असते. पण मुळातच जे केलं ते बेकायदेशीर केलं. हा राज्य महामार्ग आहे, मुद्दा क्रमांक 1, आणि त्याच्यासाठी IRC 99/2018 चे नियम आहेत, स्पेसिफिक त्याच्यासाठीचे कायदे आहेत. आपण इथं बघू शकतो की गाईडलाईन्स फॉर ट्रॅफिक क्लामिंग मेजर्स इन अर्बन अँड रुरल एरिया IRC 99/2018 याच्यामध्ये अगदी स्पेसिफिक दिलेलं आहे की राज्यमार्ग आणि नॅशनल हायवेजवर स्पीड ब्रेकर उभं करू नयेत. त्याच्यासाठी काय अपवादात्मक गोष्टी आहेत की अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लागतात. मग आता हे काय झालंय की पहिल्यांदा पोस्ट काढली त्या दिवशी 22 स्पीड ब्रेकर होते, दुसऱ्या दिवशी ते 30 झाले, त्याचे 35 झाले, ते 40 झाले, 42 झाले, 45 झाले आणि परवा तर ते 48 वर पोहोचले. बरं, हे मेजर जे आहेत ते सातारा ते रहिमतपूर मध्ये ते GHS हायवे दरम्यानच आहे. म्हणजे ती एकूण संख्या जर बघितली तर दर 300 मीटरला 1 स्पीड ब्रेकर, म्हणजे 1 किलोमीटरमध्ये साधारणतः 3 स्पीड ब्रेकर. म्हणजे जी गाडी पूर्वी अर्ध्या तासात जायची आता त्याला 1 तास लागायला लागला.
दुर्दैवाने ह्या मागच्या 4-5 दिवसामध्ये या स्पीड ब्रेकरमुळे ॲम्ब्युलन्स वेळेवर पोचू न शकल्यामुळे एक किमान ते 5 ते 6 जण दगावलेले आहेत. आता हे कुठं रेकॉर्डवर येत नाही. तुम्ही माझी फेसबुकला एक पोस्ट आहे, त्याच्यावर माझे एक वकील मित्र आहेत ॲडव्होकेट क्षीरसागर, त्यांनी त्यांच्यासमोर झालेली घटना पण त्यांनी व्यक्त केली की एक महिला दाम्पत्य टू व्हीलरवरून निघालं होतं आणि तो अचानक झालेल्या स्पीड ब्रेकरवरून ते कंट्रोल झाले नाही, ती महिला पडली आणि ती महिला प्रेग्नंट होती आणि त्या प्रेग्नंट महिलेला तिचं त्या स्पीड ब्रेकरवरून पडल्यामुळं तिचं बाळ गमवावं लागलं. की जो जीव की त्याच्या आगमनासाठी अख्खं कुटुंब, त्यांची जवळची मंडळी आसुसलेली होती आणि वाट बघत होती आणि त्या जीवालाही त्याच्या जवळच्या कुणाला जग बघितलं नव्हतं आणि अशा जीवाचा बळी घेण्याचं काम ह्या ठेकेदाराने घेतलेलं आहे. ठेकेदार तर नाम मात्र झाला, पण हे प्रशासनाचं जबाबदारी, ही महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा बळी आहे असं माझं प्रांजळ मत आहे. राहिला विषय काय की हे वारंवार होत आहे. माझ्या मते तुम्ही फेब्रुवारी 2025 मध्ये तुम्ही बातमी केली होती, त्यावेळेला ओबड 19 स्पीड ब्रेकर टाकण्यात तो स्पीड ब्रेकर नव्हताच. म्हणजे स्पीड ब्रेकर नव्हताच, बांधले तर होते ठेकेदाराने, पण त्यांनी ढकललं होतं नागरिकांच्यावर की नागरिकांनी करून घेतले. असं नागरिकांना मिळतं का हो? हे ठेकेदाराच्या संमतीशिवाय शक्य नाही. तुम्ही रस्त्यावर एक साधा खड्डा काढायला गेला तर एक पीडब्ल्यूडी येऊन तुमच्याकडे कित्येक हजाराचा, म्हणजे माझ्या स्टेट हायवेला किमान लाखाचा तरी दंड आहे. राज्यमार्गावर तुम्हाला किमान लाख रुपये खर्च आहे आणि असं ते पीडब्ल्यूडीच्या आशीर्वादाशिवाय होत नाही. आणि हे सातत्याने ह्या आपल्याच रस्त्याला होतं. रेहमतपूर सातारा 1 वर्ष झालं की काहीतरी नाही. तुम्ही आम्ही सहनशील आहोत किंवा तुम्हाला आता एक तुम्ही वकील म्हणून रेहमतपूरचे म्हणून तुम्ही एक आवाज उठवला, परंतु या रस्त्यानं रेहमतपूर असेल किंवा तुळशीसावळे असतील किंवा या भागातील अनेक लोकप्रतिनिधींची येत असते, पण कधी कुणी ह्याच्यावर एक शब्द काढलेला मला तर माझ्यापर्यंत काय आलेलं नाही. तसं कसं होतंय, त्यांच्याबद्दल आता मी बोलणं तितकंसं उचित ठरणार नाही. त्यांच्या काही अडचणी असतील किंवा ते बोलू शकत नसतील, पण एक सजग नागरिक म्हणून माझं मत आहे की प्रत्येकाने बोललं पाहिजे. म्हणजे निव्वळ मी बोललो नाही. हे जर स्पीड ब्रेकर काढले जात असतील तर माझ्या फेसबुक पोस्टवर किमान आतापर्यंत 40-50 हजार व्ह्यूज झाले आणि कुठली आपली काही प्रोफेशनल नाहीये. आपण जे मनात येतं ते आपण त्या ठिकाणी मांडतो आणि त्याच्या खाली ज्या पब्लिकच्या पोस्ट आल्यात ना त्या खरं वाचण्याच्या सारख्या. वाचले तुम्ही, आवर्जून वाचले, म्हणूनच भेटायला आलो. सातत्यानं लोकमतच्या माध्यमातून हे विषय आपण मांडायचा प्रयत्न करत असतो, न्यूज चॅनलच्या माध्यमातून, पण लोकप्रतिनिधींचा त्याला प्रतिसाद मिळत नाही किंवा बऱ्याचदा आवाज उठवला जातो. आता तुम्ही आवाज उठवला, त्याचा रिझल्ट आला, मग बांधकाम विभाग आणि ठेकेदाराची चुकीची, तुम्ही म्हणला त्या पद्धतीने चुकीची आहे. पण सातत्याने या रस्त्यावर असं घडतंय, 1 वर्षाचा अवधी गेला की असं काहीतरी नवीन दिसतंय. आगामी काळात असं होऊ नये. नाही, यासाठी माझं या मार्गावरच्या समस्त गावाच्या लोकांना एक विनंती आहे की मुळात राज्यमार्गावर स्पीड ब्रेकर लावून चालणार नाही. राज्यमार्गावर जे गावातून येणारे रस्ते मिळतात तर त्या रस्त्यावर तुम्ही 4 स्पीड ब्रेकर टाका. ती येणारा वाहनांचा वेग मर्यादित करा की ते जेणेकरून हायवेवर येताना ते सावकाश येते. त्या ठिकाणी तुम्ही हायवेवरून जाणाऱ्यांना की पुढे गाव आहे तिथे रेड म्हणजे लाईट्स ज्या असतात, वॉर्निंग लाईट्स असतात, त्या तुम्ही तिथे हे करा. मिरर्स दाखवा, ते तुम्ही मिरर्स लावतात कोपऱ्याला की बाबा इकडून गाडी येते, त्या वाहनालाही दिसेल. मुळात काय झालंय या रस्त्यावर या ठेकेदाराने, तो थोडा राजकीय आहे. हाच ठेकेदाराने मेढाचा घाट सुद्धा केला कॉन्क्रीटचा, अत्यंत निकृष्ट. कधी अनेकदा तो उखरावा लागला आणि त्याला परत करावा लागला. जो कोणी असतील ठेकेदार साहेब, माझी विनंती आहे की तुम्ही करा, पण जी सामान्य जनता, मायबाप जनताच्या रस्त्यावरून जाणार आहे त्याचे किमान आशीर्वाद घ्या, त्याचे तळतळाट घेऊ नका. आता विषय तुम्ही काढला ते दिशादर्शक हे ते लावा किंवा आता परत तुम्ही आता एक 10-15 दिवसापूर्वी थोडासा पाऊस झाला वाटले, त्या पावसात त्यांनी लावलेले ते दिशादर्शक फलक किंवा हे पूर्ण वाकून जमीनदोस्त झाले, किती दर्जेदार लावले. त्याचे उदाहरण बघायचं असेल तर तुम्ही आता रेहमतपूर सातारा रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले त्यांचे ते उभे राहिले दिशादर्शक पूर्ण वाकून जमिनी लगेच वाकून गेले. एवढे दर्जाही पद्धतीचे नाही. खरं तुम्ही सांगताय ते खरं आहे. त्याचं आता काम कसं आहे ते एस्टिमेट मध्ये कळेल. जे पूर्वीचे त्याचे बोर्ड लावलेत ना ते ऍक्च्युली ते जीआय प्लेटचे पाहिजे, त्यांनी ते फायबरचे लावलेले आहेत. वाकून गेलेत, वाकून गेले म्हणजे ते वादळी पावसात हवेच्या दाबात
ते सगळंच काम निकृष्ट आहे. तुम्ही चिंचनेर कशी जा, तुम्ही बातमी पण केली होती का ते पोलचे खांबचे पुलाचे गज बाहेर आले होते. त्या ठिकाणी आज तरी रस्ता पूर्ण झालाय का? अजून आता 5 वर्ष झाले असतील रस्ता करून, पण ते अजून पॅचमध्ये 100-1 मीटर अजून तसाच काय नाही. तर तो रस्ता आजही तसाच शिल्लक आहे. स्पीड ब्रेकर टाकले, परंतु जो सगळ्यात बेसिक जो लेअर असतो खालचा WBL तोच लेअर आहे. आणि काही ठिकाणी त्याच्या वरचा एक लेअर आहे. कार्पेट आणि सिल्कोट हा लेअर झालेलाच नाही. आणि तिथल्या लोकांनाही काही वाटत नाही. त्या लोक ते जो खडबडीत रस्ता आहे तो टाळण्यासाठी अलीकडच्या बाजूने जातात, त्यामुळे अपघात होतात. तिथं लोकांची सगळी वाहनं रस्त्यावर असतात. म्हणजे नुसती चिंचनेर आहे, तुम्ही जिहेमध्ये जा, गोजेगाव मध्ये जा, तासगाव मध्ये जा, वाहनं रस्त्याच्या कडेलाच उभे असतात. पार्किंग ठेवलेलं नाही, रस्त्याला लागून दुकान आहे. मला हेच लोकांना म्हणायचं की हे तुम्ही व्यवसाय कुठल्या बेसवर टाकले, तर हा हायवे झाला म्हणून झाला. या हायवेचे तुमच्या आमच्यावर उपकार आहे की या हायवेमुळे तुमचा आमचा प्रवास जलद झाला. पूर्वी फार दुरावस्था होती. या हायवेमुळं जेवढे वडाची झाडं पडलीत ना तेवढे उद्योग वाढले. म्हणजे एका बाजूला नुकसान झालं तरी एका बाजूला फायदा झाला, म्हणून मी थोडं त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याच्याबद्दल बोलेनच मी. तर प्रत्येक गावातल्या अनेक शेकडो बेरोजगारांना किमान 1000 व्यवसाय वाढले. आता हे स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे काल एक आंध्र प्रदेशचा ट्रक चालला होता, तो त्या स्पीड ब्रेकरमुळे त्याचा ते पाटा तुटला. तो म्हटला की मैं फिर से इस रस्ते से नहीं आऊंगा. ऑटोमॅटिक वाहतूक म्हणजे हे गतिरोधक हे तुमच्या विकासाचे रोधक आहेत. हा तुमचा विकास रोखून ठेवणारे आहेत. तुमच्या व्यवसायाच्या संधी हिरावून घेणारे हे गतिरोधक आहेत. नुसते माणसांचे जीव नाही तर लोकांचा बळी घेणारे, लोकांचा विकास ओढून घेणारे, ओरबडणारे असे स्पीड ब्रेकर आहेत. त्यामुळंच माझं म्हणणं आहे की लोकांनी की तुम्ही स्पीड ब्रेकरच्या आग्रहाखातर तुम्ही ज्या लोकांनी रोजगार आता या रस्त्याला उभी केली त्यांचे रोजगार जाऊ नका. तुम्ही नोट करा, मागचे हे स्पीड ब्रेकर वाढल्यापासून तुमच्या व्यवसायात वाढ झाली का कमी झाली, ती तुम्हाला कमी झालेली दिसेल. लोकांना रस्त्याच्या बाजूला बघायला वावच नाहीये. तो बघतोय की अरे आता स्पीड ब्रेकर येईल, नंतर स्पीड ब्रेकर येईल. तो हे स्पीड ब्रेकर भरपूर क्रॉस होईपर्यंत तो थांबायलाच तयार नाही. ह्याच्यातून नुकसान तुमचं आहे. आता हे तुम्ही ठरवा काय करायचं. गेल्या 15 दिवसापूर्वी साधारणतः माननीय नितीन गडकरी साहेब तर त्यावेळेला ते म्हणले की मुंबई सातारा असला हा आणखी कमी कालावधीचा काल. एकीकडे तुम्ही कमी कालावधीचा म्हणता आणि इकडे स्पीड ब्रेकर वाढवून कालावधी पुन्हा प्रवासाचा वाढ. मुळात भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांनी 12 वर्ष पूर्ण केली, त्यासाठी त्यांचं अभिनंदन. पण तुम्ही 12 वर्ष पूर्ण करत असताना तुम्ही नितीन गडकरी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सगळेजण तुम्ही देशाला जे स्वप्न दाखवता की वेगवान विकासाचं, हा वेगवान विकास कशामुळे होणार आहे तर वेगवान रस्त्यांच्यामुळे होणार आहे. मग तुम्ही हा एक्सप्रेसवे, ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, समृद्धी एक्सप्रेसवे, शक्तीपीठ महामार्ग तुम्ही मध्ये म्हटलं की सातारा पुणे 1.5 तासात येणार. मग जर तुम्ही असे स्पीड ब्रेकर लावला तर हे कसं शक्य होईल? टार्गेट कमी कालावधी होण्याऐवजी वाढणार आणि अपघात वाढणार. अपघात वाढणार. तर माझी विनंती आहे की मोदीजींचं नाव घ्यायचं, गडकरींचं नाव घ्यायचं, फडणवीस साहेबांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या नावाखाली असे उद्योग करायचे तर ते प्रशासनाने बंद केले पाहिजे. मी देवेंद्रजींच्याकडे अर्ज दिला की त्या पोस्टवर आमच्या एका मित्राने हे पण सांगितलं होतं की झाडं तोडली त्याकडे कुणाचंही लक्ष नाही. हाही मुद्दा आमचा विशाल कारंजकर म्हणून आमचे एक मित्र आहेत, दादा कारंजकर, तर त्यांनी तो मुद्दा काढला होता. म्हणजे आपण नंतर त्या विषयावर बोलूया. सध्या स्पीड ब्रेकर काढणं गरजेचं आहे. आता जी झाडं काढली त्याचं रिप्लांटेशन कुठेही केलेलं नाही, ह्याची प्रशासनाने दखल घेणं गरजेचं आहे. झाडं पण लावली पाहिजे. झाडं लावायचं त्यांचं अंडरटेकिंग असतं कुठल्याही रस्त्याच्या कामामध्ये. 5 वर्षात कुठंच काय नाही, कुणी काय बोलत पण नाही त्यावर. शेकडो झाडं ब्रिटिश काळात लावलेली, जी ब्रिटिशांनी लावलेली ती झाडं होती, ती झाडं आता तुटली रस्त्याच्या विकासामध्ये, ठीक आहे, पण त्याला पर्याय लावायला पाहिजे. ती कुठंच नाही. आणि दुर्दैवानं आपल्या सातारा जिल्ह्याचा सार्वजनिक बांधकामाचा जो सगळा कारभार चाललेला आहे तो सगळा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, आमचा रोकडेश्वर देवस्थान आम्ही काय म्हणतो की रोकडा रोकडी पावतो. इथं काय होत आहे
ठेकेदारांच्या नवसाला पावणारा हे पीडब्ल्यूडी आहे, सगळं रोकडा रोकडी. सामान्य जनतेच्या नवसाला पावणारा हा विभागच नाही. आता मुळात काय झालंय की मुंबई उच्च न्यायालयात 2005 साली PIL होती, केवळ सेलमानी वर्सेस महाराष्ट्र सरकार, आणि त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर बद्दल स्ट्रिक्ट निर्बंध टाकलेले आहेत की राज्य मार्ग किंवा इतर मार्गावर स्पीड ब्रेकर टाकता येणार नाही, केले तर ते IRC 99/2018. आता स्पीड ब्रेकर करायचा तर तो एक तर अपवादात्मक परिस्थितीत करायचा, म्हणजे करायचाच नाही, केला तर अपवादात्मक, आणि अपवादात्मक परिस्थितीत केला तर तो रंबल स्विच टाकायचा. हे काय आहे? काय त्याला काय नाही, इथे काय झालंय की त्यांना असं वाटतंय की तुम्ही आम्ही जनता आंधळीमुखी बहिरी आहे, आम्ही काय तुम्हाला आम्हाला हा संवेदना नाहीत, तुम्हाला आम्हाला मणके नाहीत, तुमचा आमचा मणका तुटलेला आहे, ताठ मणक्याचे नाही असं त्यांना वाटतंय, आणि म्हणूनच हे वारंवार अत्याचार होतात. माझं म्हणणं आहे की एकटा वैभव माने किंवा एकटे तुम्ही किंवा एखादा वर्तमानपत्र सफिशियंट नाही, सगळ्यांचा ह्याच्यामध्ये हातभार लागणं गरजेचं आहे. आणि स्पीड ब्रेकर बांधताना ह्यांनी कोणाची परमिशन घेतली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्याच्या खाली रस्ते सुरक्षा समिती असते, त्यांची परवानगी लागते, त्यापूर्वी पोलीस स्टेशनची संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी लागते, तसा सर्वे होतो. हे काहीच नाही केलं, कोणता तरी एखादा पदाधिकारी उठतो आणि सांगतो म्हणून रस्ते होतात. आम्ही म्हणतो की ह्याला तुम्ही भारतातला स्पीड ब्रेकर महामार्ग म्हणून तुम्ही डिक्लेअर करा. एक जगातलं एक नवं आश्चर्य म्हणून आहे ना, त्याला तुम्ही तो डिक्लेअर करा. ऍटलिस्ट ते स्पीड ब्रेकरचा रस्ता एवढा उच्चांकी बघण्यासाठी तरी म्हणजे इतर त्या ठिकाणी पर्यटक येतील, म्हणजे असा चेष्टेनं म्हणावं लागेल. आणि दुसरा मुद्दा आहे की अतिक्रमण काढल्याशिवाय होणार नाही. रहिमतपूरमध्ये बघा, चौपदरी रस्ता झालाय ना, इथल्या स्थानिकांनी तुम्हाला सहकार्य केलं ना, मग तुम्ही त्या कोडोलीमध्ये का नाही काढत? ते काय तुमचे काय जावं आहेत का? तिथं तसाच राहिला आहे, त्यामुळे कोडोलीकरांचा विकास होत आहे. तुम्ही रहिमतपूरमध्ये आला की चौपदरी करताय, म्हणजे आमचं गाव आलं की तुम्ही आमच्या पाहिजे तेवढं घुसवा, आणि तुमच्याकडे आलं की तुम्ही स्पीड ब्रेकर बसवा, रस्त्यावरच गाड्या लावा, रस्त्यावरच विक्रीला बसा. अरे राज्य मार्ग आहे का हा? काय रानातला काय पानंद मार्ग आहे का? म्हणजे ह्या रस्त्याच्या दर्जाचं अवमूल्यन करण्याचं तुमचा आमचाच म्हणजे सुखकर प्रवास डिस्टर्ब करण्याचं काम हे लोक करत आहेत, आणि हे ठेकेदाराच्या आशीर्वादामुळे करतायत. सार्वजनिक बांधकाम मंत्री, ठेकेदार आणि स्थानिक पुढारी ह्यांच्यामध्ये जे झालेलं संगनमत आहे, आता हे संगनमतामधून कुणाला फायदा होणार आहे, कुणाला काय लाभ होणार आहे, आता ते ज्याला त्याला माहित, आपण समजून घ्यायचं. तर त्याच्यातून ते होत आहे, तर आता तरी किमान ह्याला वाचा कुठलेली आहे, तर आता जनतेनं थांबू नये. हा रस्ता रहिमतपूर ते सातारा रुंदीकरण करून मिळावा. आज IRC इंडियन रोड काँग्रेस म्हणतात, भारतीय रस्ते काँग्रेस, ती नियमावली बनते, म्हणजे पूल कसे बनवावे, रस्ते कसे बनवावे, नॅशनल हायवे कसा बनवावा, स्टेट हायवे कसा बनवावा, ग्रामीण रस्ते. तर त्याच्यामध्ये या रस्त्याला जे स्पीड ब्रेकर बनवायचे त्याची उंची किती पाहिजे, हंप किती पाहिजे, तर तो 10 सेंटीमीटरचा पाहिजे सेंटरला. हा 10 सेंटीमीटर. आणि स्पीड ब्रेकरची सर्वात, आणि त्याचा तो रुंद किती पाहिजे, तर तो 3 मीटर रुंद पाहिजे, 3.25 मीटर रुंद आहे. 3 मीटर म्हणजे 3 म्हणजे 11-12 फूट लांब तो स्पीड ब्रेकर पाहिजे, म्हणजे गाडी आली तर ती स्लोपने ती पूर्ण स्पीड ब्रेकर सांभाळली पाहिजे, अजिबात धक्का नाही बसला पाहिजे. हे आहेत हे दणक्याशिवाय, हे दणका स्पीड ब्रेकर आहेत. हे म्हणजे म्हणतो नाही पण झटका मटर, तसे हे झटका स्पीड ब्रेकर आहे. पण ह्याच्यातून पडणाऱ्यांची तळतळ शिवाशाप भेटतायत. अजूनही सुधारावं प्रशासन. आगामी काळात अशा पुन्हा स्पीड ब्रेकर असं टाकली जाऊ नये. नाही, तसं झालं तर मग आम्ही याच्याबद्दल आंदोलन करणार आहे. रहिमतपूरकर मला निश्चित माहित आहे की आता लोकांची चर्चा चालू आहे की हे जर त्यांनी सुधारणा नाही केलं तर ह्याच्याबद्दल आंदोलन करायचं आहे. आणि प्रशासनाला तुमच्या आमच्या काय म्हणतो सहनशीलतेची अंत पाहू नये.